लंचमध्ये आज मी तयार करणार आहे मस्त अशी फटाफट फुलणारी पुरी आणि त्याबरोबर मटर आलूची ग्रेव्हीवाली सब्जी। खूप टेस्टी बनते आणि कुकरमध्ये मी तयार करणार आहे, म्हणजे झटपट दोन्ही रेसिपी आपण तयार करणार आहोत। त्याबरोबर कोकोनट कुकीज हे रेडीमेड मी आणले होते, तर चला बनवूया ही टेस्टी अशी सुपर टेस्टी थालीची रेसिपी। तर सर्वप्रथम इथे मी 1 टीस्पून घेतलेले आहे चण्याचं पीठ, त्यामध्ये टाकूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। इथे चण्याचं पीठ ने मस्त अशी आपली थिक ग्रेव्ही तयार होईल। तर चला थोडंसं पाणी टाकून आपण चांगल्या अशा आपला घोल तयार करून घेऊया आणि हा आपला मसाला जो आहे ना तो तयार होईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि हा मसाला आपण तयार करून घेऊया। हे बघा मस्त असा आपला हा मसाला जो आहे ना तो तयार झालेला आहे। आता आपण एक कुकर करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया अर्धा चमचे जिरे जेव्हा तडकेल अशा प्रकारे तेव्हा आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याला सोनेरी रंग येत नाही। त्यानंतर 1 टीस्पून टाकूया आलं लसणाची पेस्ट आणि परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। आणि 1 मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण मसाला तयार केलेला होता, सर्व जो पावडर मसाले टाकलेले होते त्याचा पेस्ट जो आपण तयार केला होता तो पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे परत इथे मिक्स करून घेऊया। तर 2 मिनिटं इथे मी परतून घेणार आहे, कारण यामध्ये चण्याचं पीठ आहे। तर चांगल्या प्रकारे परतून घेऊया आपण 2 मिनिटं पहिले। 2 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 टोमॅटोची पेस्ट। तर 2 टोमॅटोची पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली होती, मिक्स करून घेऊया आणि परत परतून घेऊया तेल सुटेपर्यंत, म्हणजे जो टोमॅटोचा कच्चा वास असतो तो सगळा निघून जाईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 2 मिनिटं। हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि हा आपला मसाला मस्त असा परतला गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची आणि त्याबरोबर 3 मध्यम साईजचे मी बटाटे घेतलेली होती, ते आपण बटाटे यामध्ये टाकूया। त्याबरोबर टाकूया अर्धा कप आपण यामध्ये मटर, कसुरी मेथी 1 टीस्पून आणि चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। कुकरमध्ये म्हणजे झटपट एकदम शिजेल आणि चांगल्या प्रकारे आपली अशी ही ग्रेव्ही सुद्धा तयार होईल। तर चला पहिले मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पाणी। 1 मिनिट परतल्यानंतर इथे मी टाकत आहे पाणी। तर इथे आपल्याला ग्रेव्ही सुद्धा हवी आहे आणि मटर आलू शिजले गेले पाहिजे, तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे, इथे मी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण कुकरची झाकण जी आहे ना ती लावून घेऊया आणि हाय फ्लेमवरती आपण घेऊया यामध्ये 2 प्रेशर घेतल्याने आपला मस्त असा जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा तयार होईल आणि बटाटे आणि मटर सुद्धा एकदम मस्त असे शिजतील। आणि हे बघा 2 प्रेशर घेतलेलं होतं। त्यानंतर थोडंसं इथे मी मीठ विसरलेली होती टाकायला स्टार्टिंगला, तर इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आणि हे बघा आलू आपला जो मॅश आहे ना थोडासा आपला बटाटाचे मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ना ती अजून थोडी थिक होईल। तर इथे 2 ते 3 बटाटे इथे मी अशा प्रकारे हे बघा मॅश करून घेणार आहे। तोडून इथे मी ग्रेव्हीमध्ये मिक्स करत आहे आणि आपली ऑटोमॅटिक आता ही ग्रेव्ही थोड्याच वेळाने जी थिक होणार आहे, कारण आपण यामध्ये चण्याचा पीठचा वापर केलेला आहे। तर चला आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊया आणि पुरी आपली तयार करूया। तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडासा मैदा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ आणि 1 टीस्पून ऑइल आणि मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर आपण नॉर्मल जसं पीठ मळून घेतो ना तशाच प्रकारे पाणी टाकून इथे मी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। आता आपण जसा गोला तयार करतो चपातीसाठी तसा सेम गोला तयार करून घेऊया, त्यावरती सुखं पीठ लावूया आणि जसा चपातीसाठी आपण लाटतो ना तशाच प्रकारे लाटून घेतलेली आहे आणि 4 पीसेसमध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। आणि ही बघा आपली त्रिकोणी पुरी तयार झालेली आहे। तर ही झटपट तयार होते, म्हणजे तुम्हाला पहिले लाटून घ्यायची जरूरत नाही आहे। जिथपर्यंत तुमची पुरी हे तेलामध्ये शेकेल ना तिथपर्यंत तुमची दुसरी तयार होईल चपाती आणि त्यानंतर तुम्ही फक्त कापून अशामध्ये टाका, म्हणजे लवकर झटपट तुमची ही पुरी सुद्धा तयार होईल। तर झटपट ही पुरी एकदम मस्त अशी फुललेली बघा तयार झालेली आहे। त्याबरोबर मटार आलूची करी जी कुकरमध्ये आपण तयार केलेली आहे, परफेक्ट अशी ही रेसिपी जरूर एकदा ट्राय करा। तर चला गरमागरम आता आपण ही पुरी भाजी आपण सर्व करून घेऊया। तर चला तुम्हाला जेव्हा झटपट अशी तयार करायची असेल रेसिपी तर या प्रकारे बनवा आणि गरमागरम ही रेसिपी सर्व करा। हे बघा कशा प्रकारे थिक झालेली आहे आपली ही बटाट्याची करी। रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। कोकोनट कुकीज मी बरोबर ठेवलेली आहे याबरोबर आणि एकदम परफेक्ट अशी आपली सिंपल सी थाली जी आहे ती तयार झालेली आहे।
तर ही पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी तयार मी केलेली आहे. एकदम झटपट तयार होणारी आणि खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी अशी आणि एकदम परफेक्ट अशी. जेव्हा सिंपल काहीतरी खायचं मन असेल पुरी भाजी बरोबर तर अशा प्रकारे बनवा. नेहमी तुम्ही बटाट्याची भाजी तयार करत असाल, जर पुरी बरोबर चना तयार करत असाल तर एकदम मटर आलूची ही रेसिपी बनवा.